नमस्कार मित्रांनो, दररोजचे 50 रुपये वाचवा म्हणजे फक्त काय 1500 रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही कशामध्ये, SIP मध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, स्मॉल कॅप नावाच्या कोणत्याही फंडमध्ये स्मॉल कॅपमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याची अमाऊंट पाहू आपण किती टक्के, किती पैसे रिटर्न येऊ शकतात 30 वर्षानंतर. पहा, दोन फंड येतात. बंद स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ नावानं एक फंड आहे. या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा HDFC स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ नावाने म्युच्युअल फंड आहे, या नावाने एक म्युच्युअल फंड आहे. या दोन्ही फंडपैकी एका फंडमध्ये जर तुम्ही दररोज 50 रुपये इन्व्हेस्टमेंट म्हणजे महिन्याला 1500 रुपये इन्व्हेस्टमेंट करायची भाऊ. फक्त किती? 1500 रुपये. 1500 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली तर 30 वर्ष तुम्ही सतत करत राहा, 30 वर्ष. आणि त्याचं जर 17% रिटर्न आलं ना भाऊ, 17% रिटर्न 30 वर्षानंतर, कंपाऊंडिंग रिटर्न 17% जर आलं तर 1,68,86,486 रुपये अमाऊंट होती भाऊ. जवळपास 2.25 कोटी रुपयाचा कॉर्पस तयार होते. आणि फक्त इन्व्हेस्टमेंट किती करायची तुम्हाला माहिती आहे का? 5,40,000 रुपये इन्व्हेस्टमेंट व्हायली. 5,40,000 रुपयाच्या दृष्टिकोनातून बघा ना भाऊ किती व्हायले तर 1,68,00,000 रुपये. आणि 18% जर रिटर्न आलं ना, 5,40,000 रुपये तुमचे जमा व्हायले तर 2,14,87,942 रुपये एवढा कॉर्पस तयार होते 30 वर्षात, फक्त 1500 रुपये महिन्यानं. आणि 19% रिटर्न जर आलं तर ते आपलं खूप नशीब चांगलं समजावं. आणि नशिबानं जर 19% रिटर्न आलं तर 2,74,09,720 रुपये अमाऊंट एवढा कॉर्पस तयार होते. किती वर्षानंतर? 30 वर्षानंतर. या दोन्ही म्युच्युअल फंडपैकी कोणत्याही एका म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे किती? SIP 1500 रुपयाची SIP लावून द्यायची आणि 30 वर्ष करायची. सतत जर इन्व्हेस्टमेंट केली 17-18%, 19% रिटर्न येते. स्मॉल कॅप फंड आहेत. स्मॉल कॅप म्हणजे म्हणजे 3 फंड असतात, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. स्मॉल कॅपमध्ये जर केलं तर एवढं रिटर्न येते. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.